देशाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम अंमली पदार्थ करीत आहेत। अंमली तस्करी विरोधात राज्य शासनाची झिरो टॉलरन्सची नीती आहे। जिल्ह्यात नशेखोरी विरोधात चांगली कारवाई करण्यात येते आहे, परंतु या प्रकरणात कोणी पोलीस अधिकारी किंवा अंमलदाराचा सहभाग आढळल्यास त्यास आता निलंबन नव्हे तर थेट बडतर्फच करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। अंमली पदार्थांविरोधात राज्य शासनाची भूमिका अत्यंत कठोर राहील, कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कडेगाव आणि आटपाडी पोलीस ठाणे येथील कोनशिलेचे तसेच 224 निवासस्थाने असलेल्या पोलीस गृह प्रकल्पाचं भूमिपूजन रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून करण्यात आले। व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, खासदार विशाल पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर, विश्वजित कदम, सुहास बाबर, पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालका अर्चना त्यागी, आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर आदीजण मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता गृह खातं दक्ष आहे। सातत्याने गुन्हे करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, जेणेकरून ते पुन्हा डोके वर काढणार नाहीत। गुन्ह्याच्या शोधासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे। सध्या आपल्यापुढे सायबर गुन्ह्याचं मोठं आव्हान असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। दुसरा महत्त्वाचा विषय नक्कीच दादांनी ज्याचा उल्लेख केला तो अंमली पदार्थांचा आहे आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्सची मोहीम ही आता आपण सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपण कारवाई करतो। आणि ही कारवाई करताना आपण एक निर्णय घेतलेला आहे की अंमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला थेट बडतर्फ केलं जाईल, अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय। कारण अंमली पदार्थ हे आपल्या पिढ्यांना बर्बाद करतायत आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की अगदी छोट्याशा एखाद्या खोलीमध्ये देखील याची निर्मिती करता येते, अशा प्रकारची अवस्था आहे। आणि म्हणून माझी सांगली पोलीस विभागाच्या माध्यमातून ही अपेक्षा आहे की आपण ही चांगली कारवाई मागच्या काळात केली आहे, पण त्याहीपेक्षा चांगली कारवाई या संदर्भात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। आणि विशेषतः जे सातत्याने गुन्हे करतात अशा लोकांवर जरब बसवण्याकरता ज्या काही वेगवेगळ्या कायद्यांचा अवलंब आपल्याला करता येऊ शकतो त्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे। शेवटी महाराष्ट्राला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे। आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही आपलं SP कार्यालय आहे किंवा वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहेत याच्यामुळे आपली कार्यक्षमता ही वाढवण्याकरता देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे। CCTNS2 आपण रोल आउट करतो, आपण आता ऑनलाईन FIR देखील रोल आउट केलेला आहे। त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आहोत। आज स्मार्ट CCTV नेटवर्क आपण सगळीकडे तयार केलेला आहे। या सगळ्याचा उपयोग हा सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आपण करावा, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। आणि या नवीन कार्यालयांबद्दल